माझ्या विश्वबंधू भगिनीनो, आज फादर्स डे म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. सकाळपासून मलाही माझ्या कुटुंबातील अनेक मुलींचे चांगले फोन आले आणि मग मला एक माझ्या जवळपास 30-35-40 वर्षापूर्वीच्या काही गोष्टी आठवतात. त्यातली ही एक गोष्ट मला आठवली. मी सोनतळीला कॅम्प घेत असे स्काउटचे आणि त्याच ठिकाणी पुढे रजपूतवाडी होती आणि त्या रजपूतवाडीमध्ये रेसचे घोडे असायचे. आता रेस हा प्रकार काय मलाही जाणून घ्यायचा होता त्या काळात, म्हणून मी त्या ठिकाणी मुलांच्या सहल वजा रजपूतवाडीमध्ये त्या घोड्यांचा पागा आणि त्या असणाऱ्या रेसची घोडी पाहायला गेलो. त्या ठिकाणी घोडी सांभाळणाऱ्या माणसांच्यामध्ये काही माणसांच्या संभाषण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की रेसची घोड्या असतात, इकडे ती जातात रेसला मुंबईला आणि त्या घोड्यांच्यावर अशा पद्धतीनं काही खेळ चालतो आणि त्या खेळामधून अनेक पैसे आणि पैशाची देवघेवाणी मोठे व्यवहार जगात होत असतात. मग ही घोडी आणि यांची किंमत फार मोठी असते असं मला त्यांनी सांगितलं आणि मग कथाच सांगायला सुरुवात केली. त्यांनी म्हटले, बाबा ही घोड्यांची किंमत इतकी असते की काही म्हातारपणात सुद्धा ही घोडी रेसची काही ठराविक काळ पडल्यानंतर बाजारात विकली जातात. त्यावेळी विकताना त्या घोड्यांची किंमत किमान त्यावेळी साधारणपणे 7 लाख रुपये असायची असं ते बोलले. आणि एक मुलगा ह्या रेसची घोडे सांभाळणारा बाप म्हातारा झाला आणि रेसची घोडे आणि रेस या संदर्भात त्या मुलाला काही ते करता आलं नाही, म्हणून ते घोडे विकायचं ठरवलं त्याने रेसचं. आणि बाप थोडीशी घरची परिस्थिती नाजूक झाल्यानंतर ते रेसचे घोडे विकायला बाजारात गेला आणि घोडं विकत असताना बापाने एक निश्चित अशी किंमत त्या घोड्याची निश्चित केली होती, ती होती 7 लाख. मग ते घोडं बाजारात नेणार ज्या दिवशी बाजार घोड्यांचा असेल, घोडे बाजार त्या दिवशी, आणि ते त्याच दिवशी त्या घोड्याच्या ठिकाणी त्याची ठराविक जागा होती घोडं उभा लावायची, ती घोडं त्या ठिकाणी ते उभं करणार. गिऱ्हाईक यायचं आणि घोडं मागायचं, म्हणणार 7 लाख, काय कमी जास्त काही होणार नाही, पुढं जायची. मग ते संध्याकाळपर्यंत घोडं विकलंच जायचं नाही आणि ते परत यायचा तो बाप घोडे घेऊन. असे त्याने 3-4 बाजार घोडे बाजार केले आणि घोडं परत आणलं. त्यावेळी त्या कुटुंबामध्ये असणारा त्याचा मुलगा बापाला म्हणाला की, काय पप्पा, हे तुम्ही काय घोडी विकायला जाता आणि परत येता, मग मी जातो उद्याच्या बाजारात घोडे बाजारात घोडे विकून येतो. मग जा म्हणले. आता बाबा मी म्हातारा झालोय, थकलोय आणि थकलेला बाप आता काय करू शकतोय, तुझ्याच सगळं पुढचं काय आहे ते मी मिळवलेलं, तुझ्या पद्धतीनं तुला हे सगळं सांभाळायचं आहे बघ. आणि ते घोडे घेऊन गेला आणि त्यानं ते बाप ज्या ठिकाणी घोडे उभा करत होता त्या पद्धतीनं त्याला ती जागा माहिती होती. बापावर तो 1-2-3 वेळा गेला होता आणि तिथं उभा केलं घोडं. आणि घोडं मागायला येणाऱ्या माणसांना ते घोडं खूप आवडलं होतं आणि त्या मुलग्याला म्हटलं, बाळ केवढ्याला देणार, किती किंमत याची तू सांग, तेवढे पैसे आम्ही देतो. आणि मग ते घोडं त्यानं त्या माणसाने मागितलं की, आम्ही हे तुला 7 लाख काय देणार नाही, 2 लाख रुपये देतो, चालतील, द्या म्हटला. आणि 2 लाखाला ते घोडं तो विकून आला. आल्यानंतर घरात बापाला म्हणाला की 2 लाख रुपये मी घोडं विकून आलेलो आहे, आपलं काय घरातला सगळा बाजार हाट जे काय आहे ते सगळं भरूया आणि ते 2 लाखामध्ये थोडंसं आपण आपल्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी, मला कुठेतरी कामधंदा मिळेपर्यंत या 2 लाखात आपण उभा राहूया. पण तसं काही घडलं नाही. मी 2 लाख संपेपर्यंत मुलाला कुठं काही कामधंदा मिळाला नाही आणि चैनी वृत्ती वाढली. पैसा हातात आला की माणसाला काही सुधरत नाही आणि त्यानं ते सगळे पैसे उडवून लावले आणि परत दारिद्र्य घराला आलं. घराला दारिद्र्य आलं. मग शेवटी बाप काहीच बोलला नाही. तू विकलंतच घोडं, आता त्या 2 लाखात तू 4 लाख केले नाहीस, आता तुझं तू बघ. मग तो हमाली करायला गेला. एस.टी. स्टँडवरती जुन्या काळात पाठीमागच्या बाजूनं काही ओझी चढवण्याचं काम, 4 आणि 8 आणि 10 पैसे, 15 पैसे, 20 पैसे त्या ओझ्याच्या प्रमाणे ते टपाव टाकण्यासाठी स्टँडवरती तो ते काम करू लागला. आणि जसं काम मिळेल त्याप्रमाणे 10 पैसे, 4 आणि 8 आणि असा तो किस्सा भरून सगळी चिल्लर पैशाची संध्याकाळी घरी घेऊन यायचा आणि आईच्या ओठ्यात आणून टाकायचा. आई ते पैसे घ्यायची आणि त्या पैशावर आपला संसाराचा उदरनिर्वाह करायची. बापाच्या डोक्यात विषय आला की, बाबा मी एवढा जुन्या काळात मोठं नाव कमवलेला माणूस, रेसची घोडं सांभाळणारा माणूस, आणि त्याचीशी अवस्था त्याच्या मुलाची अशी झाली, वयोवृद्ध बाप, त्याच्या मनाला वेदना झाल्या आणि एक दिवशी त्याला काहीतरी कान मोडावणी करावी मुलग्याची असं वाटलं आणि मुलगा हमाली करून
चिल्लर पैसे घेऊन घरी आला आणि त्यानं आईच्या ओट्यात टाकलेले पैसे आई जेवण करताना चूल पेटवलेली असायची, जुन्या काळात चुलीवर भाकरी होत होत्या आणि त्याच्या पाठीमागं परोस असायचा, त्याच्या पाठीमागे त्या परोशावरती पैसे ठेवायचे आणि भाकरी भाजत भाजतच मुलग्याला आणि बापाला वाढायची आणि असं त्यांचा नित्यक्रम चाललेला होता. बापाच्या काय डोक्यात आलं कोणास ठाऊक, त्याने ते ओंजळीतले पैसे मागं टाकलेले आईच्या, त्यानं ओंजळ घेतली आणि त्या चुलीत टाकली आणि मुलगा जेवायला बसलेला होता, त्याला खूप राग आला आणि त्यानं बापाला ताडकन असा मारायला धावायला उठला आणि मारतो इतक्यात आईमध्ये उठून ती भांडणं मिटवली. त्यावेळी बाप म्हणला, तुला एवढा राग का आला रे? मी घामाचे कष्टाचे हमाली करून मिळवलेले पैसे आणि ते तुम्ही असे चुलीत फेकताय. आणि मग मी रेसची घोडे पाळू, त्या रेसच्या घोड्यावर एवढी संपत्ती मिळवलेली असताना तू ते घोडं 7 लाखाचं म्हणजे मी निम्म्या किमतीला विकायला आलतो, ते तू 2 लाखाला विकून आलास. त्यावेळी तुझ्या हे लक्षात आलं नाही का, बाप माझा 4, 5, 8 वेळा का परत आला घोडे घेऊन? ही बाप की कमाई आहे. आपकी कमाई म्हणलं तुला कशी जळ लागली? ह्यातनं मला असं सांगायचं आहे की आपला पैसा, बापाच्या पैशाची किंमत मुलाला कळली पाहिजे आणि मुलानं बापाची 1 गुंठ जमीन असेल तर ती 2 गुंठ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बापाच्या अर्धा एकर विकून चैनी करून उभं आयुष्य बर्बाद करून जाण्यात काय अर्थ नाही. हे आवर्जून मला आत्ताच्या तरुण पिढीला सांगायचं आहे. तर हा फादर्स डे साजरा करण्यामागचा हेतू आणि अर्थ जगाला कळेल. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये असंच मुलांनी वागलं पाहिजे आणि त्याच दृष्टीनं मला ही कथा आपल्याला सांगावीशी वाटली म्हणून मी आपल्याला ही सांगू इच्छितो. सांगितली त्यात तुम्ही हे शिका. आपकी कमाई या बाप की कमाई. बाप की कमाईला किंमत नाही का? आपल्या कमाईलाच किंमत आहे का? मग आपल्या कमाईला जेवढी आपण किंमत देतो तेवढी बापाच्या कमाईला तुम्ही दिलात. सगळ्या जगातल्या मानवजातीचे संसार सुखाचे होतील. धन्यवाद.